हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल ब्युटी टिप्स विथ वैशाली. या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण रोज नवीन ट्रीटमेंट बघत असतो, त्यामध्येच आपण आज बघतोय अंडर आय सर्कल ट्रीटमेंट कशी करायची ते. अंडर आय सर्कल म्हणजे ज्यांची डोळ्याखाली काळे वर्तुळ आहेत ते कमी करण्यासाठी जी ट्रीटमेंट असती ती आज आपण करणार आहोत. आणि ती करताना आपण अल्ट्रासॉनिक मशीनचा वापर करून ही ट्रीटमेंट करणार आहोत. तर चला बघूया कशी करायची आहे ती ट्रीटमेंट. सगळ्यात आधी कोणत्याही क्लिन्झिंग मिल्कने आपल्या आधी अंडर आय सर्कलला म्हणजे डोळ्याजवळ क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. जसं आपण फेस क्लीनअप करताना किंवा फेशियल करताना आपण क्लिन्झिंग करून घेतो, तसेच आपल्याला डोळ्याचेही क्लिन्झिंग करायचे आहे. म्हणजे डोळ्यावरचा जो काय मेकअप आहे किंवा जो काय डस्ट आहे डोळ्यावर साचलेली ती आपल्याला आधी सगळ्यात क्लीन करून घ्यायची आहे. कोणतीही ट्रीटमेंट करताना आधी ती जागा स्वच्छ करायला पाहिजे. त्यासाठीच आपण अंडर आय सर्कल ट्रीटमेंट करताना आपण क्लिन्झिंग करून घेत आहोत. बघू शकता कशा पद्धतीने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने आपल्याला क्लिन्झिंग करायचे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आणि त्याच्या उलट दिशेने आपल्याला हा मसाज म्हणजे क्लिन्झिंग करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. जर हात कोरडा पडला तर पाण्याचाही तुम्ही इथे वापर करू शकता. क्लिन्झिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण वाईपअप करून घेतलेलं आहे. वाईपअप म्हणजे सगळं पुसून टाकायचं आहे. जे काय आपण क्लिन्झिंग केलेलं आहे ते एका कॉटन टिश्यूने किंवा स्पंजने तुम्ही क्लीन करू शकता. बघू शकता. त्याच्यानंतर VLCCची आल्मंड अंडर आय सर्कल क्रीम आहे, ती तुम्ही यूज करू शकता किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीची तुम्ही अंडर आय सर्कल क्रीम इथे वापरू शकता. बघा व्यवस्थित सगळ्या दिशेला लावायची आहे. म्हणजे जिथे जिथे काळा आहे डोळ्याखाली डोळ्याच्या वर तिथे आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं वेट करायचं आहे, तशीच सोडायची आहे क्रीम. त्याच्यानंतर आपल्याला आता मशीनचा यूज करायचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ही आहे अल्ट्रासॉनिक मशीन. ह्या मशीनचा वापर करून आता आपल्याला अंडर आय सर्कल ट्रीटमेंट द्यायची आहे. बघू शकता ही अल्ट्रासॉनिक मशीन आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ह्या मशीनचा वापर करायचा आहे. मशीन वापरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. तर ती कोणती काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. बघू शकता अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हायड्रा सिरम पॅच लावायचा आहे. कुठल्याही कंपनीचा तुम्ही इथे वापरू शकता. माझ्याकडे स्विस ब्युटीचा आहे, मी तो घेतलेला आहे. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आपल्याला हा काढून टाकायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर छान मस्त वाईपअप करून घ्यायचं आहे. ही ट्रीटमेंट